नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी मटकीच्या डाळीची आमटी करूया। आमटीसाठी इथे मी मटकीची 125 ग्रॅम डाळ घेतलेली आहे आणि वाटीने जर घेतली तर ही एक वाटीभर डाळ आहे। आमटीच्या वाटण्यासाठी इथे मी 4 कांदे असे काळे करून घेतलेले आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकून काळा कांदा करून घेतलेला आहे। आलं आणि लसूण, खोबरं आणि वाटण्याकरता कोथिंबीर। आमटीच्या फोडणीसाठी इथे मी जिरे, मोहरी, हा थोडासा लसूण चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता, गरम मसाला, हा काळा मसाला, मीठ, हळद, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे वरून गार्निशिंग करता आणि हिंग थोडासा। आमटी करता सगळ्यात पहिले आपण डाळ भाजून घेऊया। ही आमटी मी डाळ शिजवून नाही करणार, डाळ भाजून आणि मिक्सरला बारीक करून करणार आहे। ही आमटी खूप झटपट होते। तसेच डाळ शिजून जर आमटी करायची म्हटलं तर वेळ लागतो, पण डाळ भाजून करायची म्हटलं तर आमटी खूप लवकर होते। डाळ अशी व्यवस्थित अशी खमंग छान लालसर भाजून घेऊ। डाळ जर चांगली लाल भाजून घेतली आपण तर या डाळीचा जरा गोडपणा असतो तो कमी होतो, म्हणून ही डाळ चांगली खमंग लाल भाजून घ्यायची। डाळ आता अशी लालसर भाजून झालेली आहे। आता मी एका भांड्यात डाळ काढून घेते। आता आपण याच कढईत लसूण आणि खोबरं भाजून घेऊ। लसूण चांगला लाल झालेला आहे। आता यातच आपण खोबरं घालू आणि खोबरं पण असंच लालसर भाजून घेऊ। आता गॅस बंद करते मी। वाटण वाटूस तोपर्यंत आपण आमटीसाठी पाणी उकळून घेऊ। डाळ चांगली गार झालेली आहे। आता आपण मिक्सरमध्ये डाळ चांगली बारीक करून घेऊ। डाळ अशी बारीक रव्यापेक्षा थोडीशी बारीक वाटायची, एकदम पिठासारखी नाही करायची। डाळ पीठ हे थोडंसं किंचित जाडसर ठेवायचं। आता याच भांड्यात आपण आमटीसाठी वाटण वाटून घेऊया। हा काळा करून घेतलेला कांदा, एक खोबरं आणि लसूण, त्यातच आलं घालते आणि कोथिंबीर। आता थोडंसं पाणी घालून हे वाटण बारीक करून घेते। वाटण असं व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं। आता आपण आमटी फोडणीला टाकूया। त्यासाठी कढईत मी तेल घातलेलं आहे। आमटी चांगली तरीदार होण्यासाठी तेल जरा थोडंसं जास्तच घालायचं। तेल तापलेलं आहे। आता चांगलं आपण मोहरी घालू। मोहरी चांगली तडतडली की जिरे घालू। आता लसूण घालू। लसूण चांगला लाल होऊन द्यायचा। लसूण आता हिंग घालू। हिंग घातला की गॅस बारीक करते। कढीपत्ता आणि हे काळा मसाला घातला की काळं वाटण घालायचं। वाटण चांगलं परतलं की आपण त्यात हळद घालू, गरम मसाला, मीठ, आता याच ठिकाणी आपण हे पीठ आहे ना या वाटणातच घालून चांगलं मिक्स करायचं।
आणि आता आपण हे उकळून घेतलेलं पाणी यात घालायचं. गाठी होतात त्याच्या पिठाच्या, म्हणून हे पटपट हलवून घ्यायचं. गाठी जर आल्या असल्या तर चांगल्या फोडून घ्यायच्या. आता मी गॅस मोठा करते. आपल्याला घट्ट पातळ जशी पाहिजे असेल तशी आमटी आपण पाणी टाकायचं. आता ही आमटी उकळूस तोपर्यंत व्यवस्थित हलवत राहायची, नाही तर मग ते तळाला डाळ चिटकते. एकदा उकळी आली की मग गॅस कमी करून चांगली शिजून द्यायची. आमटी अशी पातळ दिसत असली तरी ती शिजून चांगली घट्ट होते. आमटीला उकळी यायला लागलेली आहे. आपण आता गॅस बारीक करून आमटी चांगली शिजून देऊ. आता आपली आमटी चांगली उकळलेली आहे, अशी तर्री पण आलेली आहे त्याला. आता आपण कोथिंबीर घालू वरतून. ही आमटी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर छान लागते. अशा प्रकारे आपली मटकीच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.